आमदार इद्रिस नायकवडी यांनी मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे अनधिकृत उद्घाटन केले आणि सभापती उपसभापती यांची पदे रद्द झाली। मग त्यामुळे कोण अपशकुनी आहे हे सर्वांना कळलं आहे। अशा शब्दात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आमदार इद्रिस नायकवडी यांच्यावर पलटवार केला आहे। यापुढे तुम्ही आमदार तर सोडा, नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येणार नाही असा टोलाही माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी लगावला आहे। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे शासकीय उद्घाटन होण्याच्या एक दिवस अगोदर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्घाटन केले होते। यावेळी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापण्यात आली होती। त्यानंतर बोलताना इद्रिस नायकवडी यांनी नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर टीका केली होती। आयऱ्या-गैऱ्यांचे नाव घेऊन चांगल्या कार्यक्रमात अपशकुन करू नका, यापुढे फालतूगिरी चालू दिली जाणार नाही। मिरज पॅटर्न म्हणजे तो फक्त मिरजपुरता मर्यादित नाही, त्यामुळे सावध रहा आणि मर्यादित रहा, अशी टीका आमदार इद्रिस नायकवडी यांनी त्यावेळी केली होती। या टीकेनंतर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात संतप्त झाले असून त्यांनी इद्रिस नायकवडी यांच्यावर गंभीर टीका केली आहे। खरं तर कार्यक्रमाला आपण चांगला कार्यक्रम आहे आणि चांगल्या कार्यक्रमाला अपशकुन लागू द्यायचा नाही। कुणाचं तरी आयऱ्या-गैऱ्याचं नाव घ्यायचं नाही आपल्याला या कार्यक्रमात। इतका छान कार्यक्रम की एक पत्रिका नाही, फक्त निरोपावर आणि फक्त सरकारांच्या आदेशावर आपण सर्वजण जमूयात। सरकारने ठरवलं या तालुक्यात फालतूगिरी अजिबात चालू देणार नाही। पहिल्यापासून आहे सरकारचं, नवीन नाही, पहिल्यापासून फालतूगिरी अजिबात चालू देणार नाही, ती मोडून काढणार म्हणजे काढणार। की ह्या तालुक्यात कोण तर काय तर म्हणतंय म्हणून त्याच्यात चालीनं हा तालुका नाही चालणार। इथल्या लोकांच्या, इथल्या जनतेच्या, इथल्या कार्यकर्त्यांच्या, इथल्या सदस्यांच्या, इथल्या लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातूनच हे सर्व चालेल। चर्चा करताना मिरज पॅटर्नचा विषय निघाला, मिरज पॅटर्नचा विषय। पण तुम्हाला सांगतो, हे मिरज पॅटर्न म्हणजे नुसतं मिरज शहराचं पॅटर्न आहे असं गैरसमज कुणीतरी करून घेतला आहे, असा गैरसमज करून घेऊ नका। मिरज पॅटर्न काय आहे, सहजवारी गेले तोपर्यंत ठीक आहे, आता सहजवारी जाणार नाही आहे। मिरज पॅटर्नला तुम्हाला तोंड देणं फार अवघड आहे, ते सहसा कोणाला शक्य झालेलं नाही आणि तुम्हाला ते होणार नाही। त्यामुळे अशा लोकांनी आपलं सावधतेनं आपल्या परीने आपल्या मर्यादेत राहावं। काही दिवसापूर्वी पंचायत समितीचं अनधिकृत उद्घाटन झालं होतं। त्यावेळेला शिवसेनेच्या एका नेत्यांनी अशी टीका केली की अमुक कार्यक्रम घेतला आणि 18 माणसं पण नव्हती। त्या टीकेनंतर विधान परिषद आमदारांचं भाषण झालं तिथं आणि त्यांनी असा उल्लेख केला की कशाला उगाच कुणाचं जर नाव घेत आहे, कार्यक्रमाला अपशकुन होईल। आता त्या विधान परिषद आमदारांच्या हस्तेच त्या पंचायत समितीचं काहीतरी फीत कापली आणि काल तुम्ही बघितलं की सभापती आणि उपसभापती यांचं पद रद्द झालेलं आहे। त्यामुळं फीत कुणी कापली आणि कुणी फीत कापल्यामुळे यांची पदं गेली आणि अपशकुनी कोण आहे हे आता तुमच्या लक्षात येईल। यांच्या हस्ते फीत कापल्यामुळं त्या दोघींची पदच गेली असं त्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर होईल। त्यामुळं ते अपशकुनी आहेत का कोण अपशकुनी आहे तुम्ही बोलून होत नाही। तुम्ही फीत कापली आणि तिथं सत्ताच चालल्या, त्यावरून तुम्हीच अपशकुनी आहे लक्षात घ्या। तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलला ते चांगले 5 वेळा निवडून आलेत, पण तुम्ही आता नगरसेवक पण होणार नाही, लिहून घ्या।